आता पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या। राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय। पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पुण्यातील मेहकर तालुक्यामध्ये काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं। शेतातनं घरी परतणाऱ्या या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात अडकला होता। तर पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले। या मुसळधार पावसामुळे पालघर तांसा नदीला देखील काही प्रमाणात पूर आलाय। रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। अंबा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे। महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, अनुस्कुरा, कोल्हापूर या मार्गावर पाणी आलंय। त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तिकडे गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे इंद्रावती आणि पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि अजूनही पूरस्थिती तिथली कायम आहे। दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। यासह गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे आज गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। चासकमान धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यामधील सर्व ओढे दुथडी भरून वाहत आहेत। इगतपुरी खैरेवाडीमध्ये रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास होतोय। चंद्रपूर जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय।